बाईचे थान कधी जास्त फुगतात? उत्तर मासिक पाळीपूर्वी, गर्भधारणेदरम्यान किंवा हार्मोनल बदलांमुळे स्तनांमध्ये सूज किंवा बदल जाणवू शकतात. हा नैसर्गिक शारीरिक बदल आहे. करताना बाई तिची हाताने का फाकवून ठेवते? उत्तर प्रत्येक व्यक्तीची शरीराची हालचाल आणि आरामाची पद्धत वेगळी असते. कोणतीही हालचाल ही वैयक्तिक सोयीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. सर्वसाधारण निष्कर्ष काढणे योग्य नाही. बाईला करण्याआधी चाटून केल्याने काय होते? उत्तर जवळीक साधताना परस्पर संवाद, आदर आणि संमती सर्वात महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीची पसंती वेगळी असते. दोघांनाही आरामदायी वाटणे हेच महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा तोंडात घेताना बाई घाबरते? उत्तर प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. नवीन गोष्टींबद्दल संकोच किंवा भीती वाटणे स्वाभाविक आहे. विश्वास, संवाद आणि परस्पर संमती असल्यास आत्मविश्वास वाढू शकतो. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नये. कोणती बाई लगेच थकून जाते? उत्तर थकवा हा वय, आरोग्य, झोप, ताण आणि जीवनशैलीवर अवलंबून असतो. प्रत्येक महिलेची शारीरिक क्षमता वेगळी असते. सतत थकवा जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. नवीन पोरांना कोणती बाई आवडते? उत्तर प्रत्येक व्यक्तीची आवड, स्वभाव आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. आदर, प्रामाणिकपणा आणि चांगला संवाद नात्यात अधिक महत्त्वाचा असतो. महिलेचे आंबे कधी ढिले होतात? उत्तर शरीरात वयानुसार, हार्मोन्समुळे, गर्भधारणा किंवा वजनातील बदलांमुळे नैसर्गिक बदल होऊ शकतात. हे सामान्य शारीरिक बदल आहेत. यामुळे व्यक्तीच्या आरोग्याचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येत नाही. कोणती बाई पुढे वाकू करून देते? उत्तर प्रत्येक व्यक्तीची सोय, पसंती आणि परस्पर संमती वेगळी असते. कोणत्याही कृतीत आराम आणि आदर महत्त्वाचा असतो. बाईला सारखे करत राहील तर काय होत? उत्तर प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक मर्यादा वेगळी असते. विश्रांती, परस्पर संमती आणि एकमेकांचा आदर राखणे आवश्यक असते. खालचे केस लवकर फुटलेल्या मुली करायला कशा असतात? उत्तर शरीरावर केस येणे हे हार्मोन्समुळे होणारे नैसर्गिक बदल आहेत. याचा व्यक्तीच्या स्वभावाशी किंवा वर्तनाशी संबंध नसतो.